गोंदियामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली आहे। सालेकसामध्ये ईव्हीएम छेडछाडीचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आमगावच्या तहसीलदार मोनिका कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी होत्या। अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे आता नवे निवडणूक निर्णय अधिकारी असतील। आणि अधिक माहिती घेऊया, देवेंद्र रहांगडाले सध्या आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, ईव्हीएमच्या छेडछाडीचे आरोप आणि त्यानंतरची ही कारवाई काय नेमकं घडलं? अमोल, निश्चितपणाने 2 तारखेला निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर जे ईव्हीएम मशीन्स आहेत ते सालेकसा येथील जे तहसील कार्यालय परिसर आहे तेथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर जे तेथील स्थानिक उमेदवार आहेत आणि त्यांचे समर्थक आहेत त्यांनी या ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता आणि या आरोपानंतर काल जवळपास 12 तासपर्यंत प्रशासन आणि जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक आहेत यांच्यामध्ये रात्री उशिरापर्यंत तो राडा चाललेला होता। नागरिकांमध्ये प्रचंड असा संताप निर्माण झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर जे उमेदवार आहेत आणि त्यांचे समर्थक आहेत त्यांनी जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। जे निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे आहेत त्यांना त्या पदावरून हटवण्यात आलं आहे आणि अर्जुनी मोरगावचे जे तहसीलदार आहेत अनिरुद्ध कांबळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी सालेकसा नगरपंचायतीकरिता त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे। अमोल, निश्चित धन्यवाद देवेंद्र या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।